झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठी सेलिब्रिटी आज टोलेजंग इमारतीत राहत असले तरी गणेशोत्सव म्हटला की त्यांची पावलं वळतात ती गिरगाव चिराबाजार सारख्या चाळीतल्या गणपतीत। म्हणूनच जयवंत वाडकर हे देखील न चुकता आपल्या चिराबाजार मधल्या चाळीतल्या गणपतीला दरवर्षी भेट देतात आणि याही वर्षी त्यांनी आपल्या या लाडक्या बाप्पांचं दर्शन घेतलंय। आमच्या गणपतीची परंपरा तर काय म्हणजे 100 वर्ष केव्हाच होऊन गेल्या। जवळजवळ माझ्यामध्ये 110-115 वर्ष झाले त्या गणपतीला। आणि मला जेव्हापासून कळलंय तेव्हापासून मी हा गणपती बघतोय। त्यावेळी माझे वडील गणपती डोक्यावर आणायचे, तसंच मीही ती प्रथा पाळतोय। आणि आमचा चाळीतला गणपती आहे, ही गिरगावातली म्हणजे चिरा बाजारमधली सोनापूर स्ट्रीट आहे, त्या तिकडचे सगळ्यात चाळीतले गणपती आहेत। आणि इकडचा जो उत्सव आहे तो खरंच म्हणजे त्याला शब्द नाही आहेत। मी सबबमध्ये राहतोय, सगळ्यांना माहिती आहे आपल्याला की मी बिंबिसारमध्ये राहतो, पण तिकडे तेवढी मजा नाही तेवढी इथे मजा आहे। म्हणजे तो गणपती आणायच्या आधीपासून 4-5 दिवस म्हणजे हे आपण बनवलेलं आहे, हे इको फ्रेंडली आहे ॲक्च्युली। अगदी म्हणजे फुट्याचं बनवलेलं आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे। लाकूड बिकूड आपण असं काही यूज केलेलं नाही आहे। किंवा हा आमचा जो बाल गणपती म्हणतात, अतिशय फेमस गणपती आहे। असं म्हणतात की श्रद्धा सुद्धा आहे आमच्या अख्ख्या म्हणजे या परिसरांनी ज्यांना माहिती आहे ते येऊन श्रद्धेने त्याच्याकडे मागतात किंवा त्याची पूजा करतात। आमच्या गणपतीचे डोळे अतिशय ग्रेट असतात। मला माहिती नाही, असं म्हणतात की आपण प्राणप्रतिष्ठा करतो की त्यात एक काहीतरी येतं आणि आपल्याला असं लाईव्हनेस दिसतं। तसा आमचा गणपती आणि डे बाय डे 10व्या दिवसापर्यंत यामध्ये आपोआप सगळा चेहरा सुद्धा चेंज होतो असं जाणवतं आम्हाला। बाप्पाच्या चरणी प्रार्थना हीच आहे की सगळ्यांनी सतर्क राहायला पाहिजे। आपण आजूबाजूला जे काही चाललेलं आपण पाहतोच आहोत, रोज टीव्हीवर न्यूज बघतोय, सगळ्या गोष्टी चालल्या आहेत। भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणावर चाललेला आहे, त्यामुळे भ्रष्टाचार हा थांबलाच पाहिजे। काही केलं गेलं तर आपण त्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि सतर्क राहणं फार गरजेचं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।